नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. ते म्हणजे श्रीयुत मंगेश बोरकर सर, जे संचालक आहेत संबोधी करिअर अकॅडमीचे, जे ठाणे मुंबई इथे दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. मंगेश सर, तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तसंच आपल्या सोबत आहेत आपल्या आचार्य मराठी कॉलेजचे ग्रंथपाल श्रीयुत मंगेश घोडके सर. मंगेश सर, तुमचंही स्वागत. आणि आपल्या संबोधी अकॅडमीचे एक स्टुडंट आहे आणि अर्थातच आचार्य मराठी महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे. तिचं नाव आहे चेतना जाधव. चेतना, तुझंही मनपूर्वक स्वागत. आज आपला विशेष आहे तो म्हणजे MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांची आपण कशी तयारी करायची असते याविषयी आपल्याला मंगेश बोरकर सर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओज तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्यांच्या पर्सनल यूट्यूब चॅनलवर पाहतच आलेला असाल. आणि आज आपल्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये ते खास आमंत्रित होते. त्यांचं खास व्याख्यान इथे आयोजित करण्यात आलं होतं सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तसंच आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून देखील आपण एक छोटीशी त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच लाभ होईल. कारण सगळ्यांनाच म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील ह्या आता परंपरा आपण थोड्या बाजूला सारून आता UPSC MPSC कडे सुद्धा मुलं आपल्या महाराष्ट्रातली वळू लागलेली आहेत. तर तरी सुद्धा काही जणांना UPSC MPSC बद्दल तेवढं सखोल असं ज्ञान नसतं. तर त्याविषयी आज आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे. सरांची थोडक्यात ओळख करून देते. देशातील सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शक माननीय मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर हे संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक म्हणून काम पाहतात. हे UPSC परीक्षेत इतिहास विषयात एक ऑल इंडिया टॉपर होते आणि त्यांना UPSC IAS मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा अनुभव आहे. SIAC मुंबई सारख्या अनेक शासकीय संस्था, महाविद्यालय आणि विद्यापीठात ते सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या संस्थेने मागील 8 वर्षात त्यांच्या संस्थेने मागील 18 वर्षात जवळजवळ 1000हून अधिक विद्यार्थी घडवले आहेत. आणि जे IAS, IPS, IRS, स्टाफ सिलेक्शन, तसंच केंद्रीय पोलीस अधिकारी IB इत्यादी सरकारी उच्च अधिकारी आणि कर्मचारी घडवलेले आहेत. तर सरांचं खूप मोठं 18 वर्षांचा अनुभव म्हणजे फारच मोठा अनुभव आहे आणि तुमच्या हातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. त्याबद्दल तुमचं सुरुवातीला अभिनंदन करते. आणि कारण देशाचं भवितव्य UPSC MPSC परीक्षांच्या माध्यमातून खरं तर आपण उज्ज्वल करू शकतो. तर सुरुवातीलाच मी विचारेन तुम्हाला की अगदी बेसिक प्रश्न, UPSC MPSC ची स्पर्धा परीक्षांची तयारी मुलांनी कशी करावी? येस मॅडम, धन्यवाद मॅडम. आणि सर्वप्रथम आचार्य महाविद्यालयाचं जे हे FM स्टेशन आहे त्यांच्या आयोजक आणि मॅनेजमेंटचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की मला आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा संधी आपण उपलब्ध करून दिली. याआधी सुद्धा आचार्य कॉलेजमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून, क्लासरूमच्या माध्यमातून आणि आज 3 फेब्रुवारी 2024ला सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेस आणि इतर सर्व्हिसेसच्या संदर्भात कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी याच विषयावरती माझं ते जवळपास 1.5 तासाचं भाषण झालेलं होतं. तर सर्वप्रथम मॅडम असं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे बेसिकली स्पर्धा परीक्षा म्हणजे अलीकडे महाराष्ट्रात तरी विद्यार्थ्यांना UPSC ची परीक्षा किंवा MPSC ची परीक्षा एवढं माहिती आहे. मी थोडंसं असं सांगेल की UPSC MPSC सोबत स्पर्धा परीक्षांच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या खूप साऱ्या आहेत. म्हणजे काही अपॉर्च्युनिटीज या स्पेशलाइज एज्युकेशनच्या आधारावरती असतात, ज्याला सरळ सेवा म्हटलं जातं किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटलं जातं. त्या विविध एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या आधारावरती असतात. जसं इंजिनिअरिंग झाला एखादा विद्यार्थी तर त्याला इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतात. कोणी जर MBBS वगैरे केलेलं असेल तर त्याला UPSC ची मेडिकल सर्व्हिस एक्झाम असते. ओके, काही कोणाचं ऍग्रिकल्चरमध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये, त्यानंतर वेटरनरीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये एज्युकेशन झालं असेल तर तशा वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज असतात, परंतु त्याच्याबद्दल विशेष माहिती नसते. इन जनरल ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असतं, ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारचा उपक्रम आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. या स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी 10वीच्या बेसिसवरती मल्टीटास्किंगची परीक्षा असते, जी लाखो विद्यार्थ्यांना ज्याच्याबद्दल माहिती नसते. 10वी पास झालेला आणि किमान 18 वर्ष पूर्ण केलेला विद्यार्थी
स्टाफ सिलेक्शनची मल्टीटास्किंग परीक्षा देऊ शकतो. त्याच्यानंतर 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी, किमान 18 वर्ष पूर्ण झालेला विद्यार्थी, त्याला हायर एज लिमिट सुद्धा असते, तर तो 12वीच्या बेसिसवरती CHSL ची परीक्षा देऊ शकतो. आणि ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तो स्टाफ सिलेक्शनची ऑफिसर लेवलची जवळपास 50-52 डिपार्टमेंट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, सेंट्रल मिनिस्ट्रीजचे, त्याच्यामध्ये तो ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती ऑफिसर लेवलची एक्झाम देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणखी इंटेलिजन्स ब्युरोच्या एक्झाम्स आहेत, म्हणजे अलीकडे त्या रेग्युलरली होत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथले जे स्टाफ असतो त्या स्टाफ लेवलच्या आणि ऑफिसर लेवलच्या वेगवेगळ्या एक्झाम्स दरवर्षी होत असतात. सोबतच सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, म्हणजे मी जी स्वतः 2004ला उत्तीर्ण केलेली होती स्टाफ सिलेक्शनची, त्याच्यामध्ये PSIचं पद असतं, ती एक परीक्षा असते ज्याच्यामध्ये CRPF, CISF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ITBP, ओके, अशा अनेक ब्रांचेस आहेत. नंतर मग EPFO, ESIC, नाबार्ड, LIC, बँकिंगमध्ये IBPS, ओके, आणि त्याच्यानंतर मग स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा अनेक हे आहेत. म्हणजे काय झालंय की म्हणजे मी हे मुद्दाम या ठिकाणी नमूद यासाठी करतोय कारण आपण प्रश्न UPSC MPSCच्या संदर्भात विचारलाय, पण मला असं वाटतं की थोडंसं याबद्दल पण विद्यार्थ्यांना माहिती असली पाहिजे. तर या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला 10वी 12वी पासून स्पर्धा परीक्षांच्या ऑपॉर्च्युनिटीज सुरू होतात. आणि मग सर्वोच्च किंवा ज्याला आपण म्हणतो की अगदी महत्वाचे जे कोर्सेस असतात किंवा ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातली किंवा प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या क्लास 1 ऑफिसर्स, त्याच्यानंतर ग्रुप B ऑफिसर्स आणि ग्रुप C कर्मचारी यांच्यासाठीच्या स्टेट सर्व्हिसेस असतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणूया महाराष्ट्रातली MPSCची परीक्षा. तर या सर्व साधारणतः ऑपॉर्च्युनिटीज आहेत. याची प्रिपरेशन कशी करायची, तर याच्या संदर्भात एक पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यू असतं. साधारणतः आपण आता अलीकडे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं जर एक स्ट्रक्चर बघितलं तर UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये 22 सर्व्हिसेस आहे, ज्याच्यामध्ये IAS होतो माणूस, IPS होतो, फॉरेन सर्व्हिसेसला जातो, रेव्हेन्यूमध्ये इन्कम टॅक्स आणि कस्टम्स या 2 सर्व्हिसेस असतात. त्याच्यानंतर ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस, डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस, सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, आणि त्यानंतर इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ट्रॅफिक सर्व्हिस आता बंद झाली, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस आलेली आहे. तर या सर्व्हिसेस आहेत UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, आणि त्याच्यासाठी संयुक्त परीक्षा असते. मग त्याच्यामध्ये प्रिलिम्स आहे, त्याच्यामध्ये नंतर मग मुख्य परीक्षा आहे, प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा रिटर्न असते, आणि मग इंटरव्ह्यू असते. जवळपास हे जे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूचं जे काही आताचा जो नवीन पॅटर्न आहे, हा पॅटर्न आता पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून MPSC राज्यसेवा परीक्षांना लागू होणार आहे. ओके, म्हणजे पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा रिटर्न आणि मग इंटरव्ह्यू. त्याचं कॅटेगरायझेशन जे आहे, मार्क्स हे संपूर्ण सेम आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेल की MPSC राज्यसेवा परीक्षेचं सिलेबस हे 15 ते 20% UPSC सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा जास्त झालेलं आहे. आणि जर आपण या दोघांच्याही अपॉर्च्युनिटीचा जर विचार केला तर MPSC मधून जी हायेस्ट पोस्ट समजल्या जाते ती आहे डेप्युटी कलेक्टर, आणि UPSC मधून सिव्हिल सर्व्हिसेस मधून जी हायेस्ट पोस्ट समजल्या जाते ती आहे IAS ची. तर समान अभ्यासक्रमाची तयारी करून एखादा विद्यार्थी जर महाराष्ट्रातून टॉप जरी केलं त्यांनी डेप्युटी कलेक्टर म्हणून, तरी पण त्याला IAS बनता थ्रू प्रमोशन्स कमीत कमी 21 वर्ष लागतात. हा जो डिफरन्स आहे हा अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसतो. अनेक विद्यार्थी कुठलाही कम्पॅरेटिव्ह अभ्यास न करता, त्याचं आकलन न करता, फक्त स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली कुणी UPSC करतो, कुणी MPSC करतो. तर आपल्याला हे समजून घेणं आहे की आपण जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला फक्त गव्हर्नमेंटमध्ये कुठेतरी जॉब पाहिजे असेल तर मग त्याच्यासाठी बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहे. हायर लेवलला जायचं असेल तर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करावी. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. नक्कीच सर. खूप छान सांगितलं सर. बऱ्यापैकी ह्या ज्या परीक्षा आता तुम्ही ज्या सांगितल्या, मुलांना त्याच्याबद्दल माहीत नसतं, आणि एस्पेशली आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शहरातले म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी, तर मुंबईसारख्या ठिकाणी बरेच आपण म्हणू डिस्ट्रॅक्शन आहेत मुलांसाठी. मुलं मुली जे कोणी हे तयारी करण्यासाठी विचार करत असतील, पण त्यांचा मेन आपण म्हणू एक मुख्य आकर्षण किंवा म्हणू एक सवय म्हणा किंवा एखादं म्हणा व्यसन म्हणा, ते आहे मोबाईल. सो मोबाईलचं इतकं आता वापर, अतिवापर म्हणा किंवा आपण म्हणू दररोजच्या जीवनातला वापर इतका झालेला आहे की त्याच्यातून तो वेगळा होत नाही. आणि मी ग्रंथपाल असल्या कारणाने मी पुस्तकांबद्दल जास्त सांगत असतो. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अनुभवातून किंवा तुमचं एखादं हे सांगा
की ह्या मुलांनी कसं त्याला कोपअप करावं, की अभ्यास कसा करावा, मोबाईलचं व्यसन थोडं कसं कसं कमी करता येईल, किंवा त्याच्यात नियमितपणा कसा आणता येईल, टाइम टेबल कसं बनवता येईल. कारण ह्या ज्या परीक्षा असतात त्या साधारण वर्षभर किंवा 1.5 वर्षाच्या कालावधीच्या असतात. तुम्हाला शेवटचा रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला वाट बघायची असते. त्यामुळे त्याचं पेशन्स ठेवताना या सगळ्या मधल्या गोष्टीमध्ये त्यांनी कसं नियमन करायचं आणि या सगळ्या प्रलोभनाला कसं दूर ठेवायचं, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. येस सर, अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. कारण अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थीच नाही तर संपूर्ण समाजच हा एक प्रकारे मोबाईलच्या आहारी गेलेला आहे. म्हणजे आपण मोबाईल मॅन आणि मोबाईल वुमेनच्या युगामध्ये आता सध्या आपण वावरत आहोत. तर विद्यार्थी त्यातून सुटणार कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं आहे सर की करिअरच्या संदर्भात तुम्ही किती रिस्पॉन्सिबल आहात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. म्हणजे जो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात, मग ती कुठलीही असो, बँकिंगची असो, स्टाफ सिलेक्शन असो, डिफेन्स फोर्सेस असो, पॅरामिलिटरी असो, किंवा IAS IPS सकट राज्यसेवा वगैरे असो, तर इथे ज्यावेळेस मी डिसाईड करतोय की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, किंवा स्पर्धा परीक्षेतून एखादा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी व्हायचा आहे, तर पहिले मी डिसिजन घेतल्यानंतर 2 गोष्टी केल्या पाहिजे की माझ्या समोरचे अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन्स काय काय आहे आणि मग ते कसं अवॉइड करता येईल मला. कारण ज्या विद्यार्थ्यांनी यावरती गांभीर्याने विचार केलेला नाहीये तर तो फक्त नावापुरताच स्पर्धा परीक्षांची तयारी करेल. आणि असे हजारो लाखोच्या संख्येने विद्यार्थी आपल्याला ठिकठिकाणी भेटतील की ज्यांनी कुठेतरी क्लास जॉईन केलेला असतो, दिल्लीला असतो, पुण्याला असतो, मुंबईमध्ये असतो, ओके, परंतु त्यांचं फर्म रिझोल्युशन नसतो की मला अधिकारी व्हायचंच आहे. आणि मग ते काय करतात की समजा नावापुरता जर अभ्यास करत असतील, कुठेतरी क्लास जॉईन केला आणि स्वतःही जर अभ्यास करत असतील, तर ते मोबाईल घेऊन बसलेले असतात. आजकाल तर पुस्तकांतून अभ्यास कमी आणि मोबाईलवरून जास्त अभ्यास, असं समीकरण झालेलं आहे. एकंदरीत आजकाल विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलंय की आपण युट्यूबवरचे 4-2 व्हिडिओज बघितले वेगवेगळ्या विषयांचे तर आपला अभ्यास होऊन जाईल. तसं नाहीये. म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः UPSCची तयारी करायचो, 2000ला मी इंजिनिअरिंग झालो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात त्यावेळेस गायडन्स नव्हतं, तर मग आम्हाला नाईलाजानी का होईना आम्हाला दिल्लीला जावं लागलं. मी 2004ला पहिल्यांदा मुख्य परीक्षा दिली. त्याच वर्षी माझं सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसची पण UPSCचीच परीक्षा, क्लास 1 अधिकाऱ्याची, असिस्टंट कमांडंटची मी उत्तीर्ण केली. आणि त्याच्यानंतर अनेक वर्षापर्यंत साधारणतः हे मोबाईलचं वेड नव्हतं लोकांमध्ये. म्हणजे आम्ही ज्यावेळेस तयारी करायचो तर त्यावेळेस आम्ही थॉरोली अभ्यास करायचो. कारण गायडन्स करणारे लोक कमी, त्यातूनही जर एखाद्याने गायडन्स केलं तर तो सांगायचा की बाबा ही पुस्तकं वाचावी लागतील, ही स्टँडर्ड पुस्तकं वाचावी लागतील, ही बेसिक पुस्तकं पूर्ण करावी लागेल, हे काही रेफरन्सेस आहेत ते वाचावे लागतील. मग आमच्या पुढे पर्याय नव्हता. म्हणजे आम्ही त्या कालखंडामध्ये किंवा अलीकडे सुद्धा जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात ते विद्यार्थी स्वतःला कुठेतरी रेस्ट्रिक्ट करतात, स्वतःला लिमिटेड करतात, आयसोलेशनमध्ये राहतात आणि चांगल्या मेंटरशिपमध्ये अभ्यास करतात. ओके, सो बेसिकली सगळ्यात महत्वाचं आहे की हा एक रिस्पॉन्सिबल डिसिजन आहे. तुम्हाला मोबाईलचा आवश्यक उपयोग काय आणि अनावश्यकता काय आहे हे समजलं पाहिजे. तुम्ही जेवढेही सोशल मीडियाज आहेत ते बंद केले पाहिजे. तुम्ही व्हॉट्सअपचा उपयोग मर्यादित करा, तुमच्या कामापुरता करा. म्हणजे अननेसेसरी कुठल्या तरी ग्रुप्सवरती जॉईन होण्यापेक्षा जर तुमचा विद्यार्थ्यांचा एखादा ग्रुप असेल जो तुमच्या कोचिंगशी असोसिएटेड आहे, जसं आता आमच्या संबोधी करिअर अकॅडमीमध्ये आमचा विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात की काही महत्वाच्या रिलिव्हंट न्यूज असतील तर तेच पाठवतात ग्रुप्सवरती, बाकी आम्ही त्यांना अलाउ करत नाही. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती माझी मुलं म्हणजे जी संबोधी करिअर अकॅडमीमध्ये आहेत त्यांना तर मी सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या ज्या सोशल मीडियाज आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्ही नावापुरता राहा, प्रेझेन्स असू द्या परंतु त्याचा उपयोग करू नका. जसं आता इन जनरल विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी काय असते की काहीतरी पोस्ट करणे, मग त्या पोस्टला किती लाईक्स आल्या हे वारंवार बघणे. म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटतं की म्हणजे घरच्यांशी आपली अटॅचमेंट नसेल परंतु ज्याला आपण बघितलेलं नाहीये, ज्याच्याशी आपली कुठून तरी दुरून फ्रेंडशिप झालेली आहे, त्यांच्या किती लाईक्स आल्या हे विद्यार्थ्यांना जास्त महत्वाचं असतं. म्हणजे इन जनरल युथला. तर या सगळ्या मानसिकतेतून आपण निघालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तर हेच आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की रिस्पॉन्सिबिलिटीने डिसिजन घेतल्यानंतर तुम्हाला एक ध्येय गाठायचं आहे. कारण ते ध्येय जर तुम्ही गाठलं नाही 2 वर्षात 3 वर्षात तर पुढचं आयुष्य तुमचं कदाचित खूप जास्त संघर्षमय होऊ शकतं. हा संघर्ष करतच राहायचं की हा संघर्ष अवॉइड करून कुठेतरी सेटल व्हायचं,
हे ज्याला लवकर कळेल तो या सोशल मीडियापासून अननेसेसरी ओके जिथे आपला टाइमपास होतो त्याच्यापासून 100% तो स्वतःच दूर राहील आणि माझ्यासारख्या व्यक्तीचं त्याला नव्याने काही सांगण्याची गरज सुद्धा पडणार नाही. खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही करताय. आता मला विचारायचंय की जनरली पूर्वीपासून एक परंपरा आहे की आपल्याला गव्हर्नमेंट जॉब, कारण पूर्वी मुली सुद्धा देताना गव्हर्नमेंट जॉबवाला आहे का असं पालक बघायचे. right. आणि प्रत्येक मुलांना आकर्षण पण असतं की लाल दिव्याची गाडी आणि तो काय म्हणतात ते आन बान शान असते ना. Right. तर ते तसं अधिकारी होण्यासाठी एक मुलांची मानसिकता कशा प्रकारे तयार करायला पाहिजे मुलांनी, त्याविषयी थोडंसं सांगा. येस, जसं बोललात मॅडम की आणबाण शान असते या सर्व्हिसेसमध्ये, तर ती कन्सेप्ट अजूनही आहे. हा. म्हणजे अजूनही म्हणजे ग्रामीण भागामध्ये मी आता मुंबईमध्ये जवळपास 17 वर्ष झाली या भागात काम करतोय. म्हणजे ऑलमोस्ट 18-19 वर्षापासून तर मी शिकवतच आहे. तर मी ग्रामीण भागामध्ये किंवा मुंबई व्यतिरिक्त जे इतर जी शहरं आहेत, गावं आहेत, त्या ठिकाणी जातो. तर अजूनही त्या वरवधू त्या सगळ्या त्या मार्केटच म्हणावं लागेल त्याला, एक अशीच कन्सेप्ट असते की बाबा गव्हर्नमेंट जॉब आहे का, परमनंट जॉब आहे का, सिक्युअर जॉब आहे का, आणि हे महत्वाचंच आहे. ओके, मुंबईमध्ये मला त्यातल्या त्यात एक बघितलं मी की सगळेजण प्रायव्हेट जॉब जे मिळेल ते करत असतात. पण मी मुंबईच्या या महानगरातल्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला खूप सिरियसली विचार करावा लागेल. कारण आज आपण ज्या फेजमध्ये आहोत ती ग्लोबल फेज आहे. म्हणजे भारत हा देश किंवा जगातली इतर सगळी राष्ट्र ही एका भांडवलवादी व्यवस्थेच्या इम्पॅक्टमध्ये, प्रभावामध्ये आहे. ज्या ठिकाणी अमेझॉन सारख्या, फ्लिपकार्ट सारख्या किंवा अनेक ज्या मेजॉरिटी कंपनीज आहेत, जसं IT मध्ये जॉब करतात किंवा मार्केटिंगमध्ये जॉब करतात, आणि इथे नोकऱ्या या कायमस्वरूपी राहिलेल्या नाही आहेत. ओके, स्विगी वगैरे आपण बघतोय की तुमच्या डोअर स्टेपला अगदी ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी सुद्धा, मुलं सुद्धा, माणसं सुद्धा डोअर स्टेप डिलिव्हरीज करतात, आणि हे काही परमनंट जॉब्स नाही आहेत. ओके, आणि दुसरा जर आपण एक विचार केला की आपला एवढा मोठा देश आहे, म्हणजे आता आपण त्याला आपण काय म्हणायचं, खूप मोठी आपली मिळकत म्हणायची की आपला काहीतरी दोष म्हणायचा, पण आपण एक जवळपास 140 करोडच्या पुढे साधारणतः आपण चाललोय आता, राईट. तर एवढा मोठा देश आणि एवढी मोठी मोठी राज्य, म्हणजे आता महाराष्ट्रासारखं राज्य आहे, परंतु जगभरामध्ये महाराष्ट्राच्या पेक्षा लोकसंख्या कमी असलेले आणि जॉग्राफिकली मोठे असलेले देश आहेत. ओके, आणि तिथे डेव्हलप नेशन्स आहेत. ते आपण अजूनही डेव्हलपिंगच्या स्टेटमध्ये आहोत. तर या डेव्हलपिंग स्टेटमध्ये असलेल्या देशाला चालवण्यासाठी क्लास 1 अधिकाऱ्यांची गरज असते, क्लास 2 ऑफिसरची गरज असते, क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचाऱ्यांची गरज असते, आणि अकॉर्डिंगली त्या हिशोबाने दरवर्षी वॅकन्सीज निघत असतात. ओके, तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉब हा सिक्युअर जॉब आहे, याच्याबद्दल वाद नाही आहे. अलीकडे थोडंसं प्रायव्हेटायझेशन किंवा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम या गोष्टी जरी आल्या असल्या तरी सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये डिमांड ही राहणारच. मग आता आणबाण शानवाल्या नोकऱ्या कुठल्या आहेत, तर मी असं म्हणेल की सगळ्याच नोकऱ्या आणबाण शानवाल्या आहेत, कारण त्या तुम्हाला सुरक्षित करतात. फक्त प्रभाव पाडणाऱ्या नोकऱ्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मग IAS बनणं. IAS बनणं म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे काही विद्यार्थी माझे IPS झाले, IAS झाले, IRS झाले, वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये आहे. माझा डॉक्टर प्रवीण मुंडे नावाचा विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये IPS झाला, आणि त्यांनी MBBS केलेलं होतं इथे मुंबईला तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये, आणि त्याच्यानंतर तो माझ्याकडे जॉईन झाला, आणि त्याच्यानंतर तो फर्स्ट अटेम्प्टमध्येच एक साधारणतः 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. आता तो मुंबईमध्येच झोन 1ला DCP आहे, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. त्यांनी अगदी कमी काळामध्ये तो रत्नागिरीला SP होता, जळगावला SP होता, पुण्यामध्ये 2दा DCP 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटला होता, आणि आता तो मुंबईमध्ये आहे. माझा जय वाघमारे नावाचा विद्यार्थी, ज्याचं BTech MTech IIT मुंबईमधून झालं, IIM कलकत्त्यामधून MBA झालं, अगदी हेवी पॅकेजची, म्हणजे 2012-13 मध्ये मला वाटतं त्याला काहीतरी 16-17 लाखाचं पॅकेज असावं तेव्हाच. आता ते करोडोमध्ये राहिलं असतं, पण ते सगळं सोडून त्यांनी UPSCची तयारी केली आणि तो IRS झाला. आता तो लवकरच जॉईंट कमिशनर म्हणून त्याचं प्रमोशन होईल, कस्टम्सला आहे. माझा डॉक्टर रामदास भिसे नावाचा विद्यार्थी KEM मधून त्याचं MBBS झालं होतं, आणि तो सुद्धा सेकंड अटेम्प्टमध्ये रेल्वे सर्व्हिसेसमध्ये झाला. आता तो अनायसे
पुणे रेल्वे डिव्हिजनलाच तो डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर या पदावरती आहे. म्हणजे आपण हे बघू शकतो की जे विद्यार्थी हायर क्वालिफिकेशन घेतलेले आहेत त्यांना सुद्धा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा भुरळ घालते. का घालते? कारण ते अगदी त्याच्या माध्यमातून त्यांना एक हायर लेवलची अथॉरिटी मिळते. ओके, तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे, जे डेडिकेटेड प्रिपरेशन करायला तयार आहेत आणि ज्यांना कुठेतरी स्वतःला एका चांगल्या टॉपमोस्ट उंचीवरती बघायचं आहे, कारण एखादा विद्यार्थी 22 ते 25व्या वर्षी IAS ऑफिसर होणं म्हणजे तो त्याच्या 56-57व्या वर्षी एखाद्या राज्याचा मुख्य सचिव होतो. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस IPS होतो 22 ते 25व्या एजमध्ये, तर तो त्या राज्याचा पोलीस महासंचालक होतो. ओके, एखादा विद्यार्थी IRS होतो इन्कम टॅक्सला किंवा कस्टम्सला, तर तो साधारणतः त्याची पहिली पोस्टिंगच असिस्टंट कमिशनरची असते. नंतर तो 3-4 वर्षात डेप्युटी कमिशनर, पुढच्या 3-4 वर्षात जॉईंट कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, कमिशनर. म्हणजे अगदी कमी वयामध्ये तुम्हाला प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी मिळते जी इतर सर्व्हिसेसमध्ये मिळत नाही. इनफॅक्ट जर MPSC राज्यसेवा परीक्षा जरी दिली तरी राज्यसेवेतून तुम्ही डेप्युटी कलेक्टर होता, DYSP होता, तहसीलदार होता, नायब तहसीलदार होता. ओके, त्या सगळ्याच पोस्ट खूप चांगल्या आहेत, पण कम्पॅरेटिव्ह टू सिव्हिल सर्व्हिसेस याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेप्युटी कलेक्टर झालेल्या व्यक्तीला IAS बनता बनता प्रमोशन थ्रू 21 वर्ष लागतात. DYSP झालेल्या व्यक्तीला IPS बनता बनता कमीत कमी 15 ते 16 वर्ष लागतात. नायब तहसीलदार झाला तर त्याला नायब तहसीलदाराला 12 ते 14 वर्ष तहसीलदार बनायला आणि तहसीलदाराला 12 ते 14 वर्ष परत डेप्युटी कलेक्टर. म्हणजे आणबाण शानवाल्या ज्या आहेत त्या आहेत सगळ्याच, परंतु जे सर्वोच्च आहे ते म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस. त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही तयारी केली तर अक्षरशः एक काय म्हणेल मी तुम्हाला गमतीचा किस्सा सांगेल की माझ्याकडून आता अनेक विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेस, स्टेट सर्व्हिसेस, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन अशा अनेक याच्यामधून होतात. आणि सिलेक्शन झाल्यानंतर मला काही दिवसानंतर कुठल्या तरी पॅरेंट्सचे कॉल्स येतात की सर बाबा तुमचा कॅन्डिडेट होता हा, तर आमच्या इकडे दुसरी कॅन्डिडेट आहे, मग लग्नाच्या मार्केटमध्ये तुम्ही तिथे कुठेतरी मध्यस्थी करू शकता का? म्हणजे तिथे मी एक प्रकारे त्यांचा पॅरेंटच असतो. त्यांच्या पॅरेंटची भूमिका क्लासमध्ये मी निभावतो, पण मग ते त्यांच्या पॅरेंट्सला न गाठता मला मध्यस्थ म्हणून गाठतात कधी कधी. तर हे दॅट इज बिकॉज ऑफ आणबाण शानवाले सर्व्हिसेस म्हणूनच. या सर, आपण आता सगळं डिस्कशन करताना बऱ्याच गोष्टी सांगताना जी लोक चांगल्या मोठ्या पोस्टवर गेली, आता तुम्ही ज्यांची उदाहरणं दिली, ज्या मुलांची ज्या कॅन्डिडेटची नावं सांगितली, बऱ्यापैकी IIT पास आउट किंवा अगदी IIM आणि सगळे आहेत, पण जे ॲव्हरेज आहेत किंवा ज्यांचं स्टडी आपण म्हणू सो आहे, आणि आता काही पिक्चर पण आले ते 12th फेल म्हणून होता, तो व्यक्ती IAS झालेला आहे, किंवा दुसरे कोणी काही जण जे गरिबीतून आलेले असतील, सो आपण म्हणून त्यांचं बॅकग्राऊंड असेल आणि त्यांचं एज्युकेशन पण बऱ्यापैकी BA पर्यंत झालंय किंवा BCom किंवा BSc केलेलं आहे, आणि त्यांनी प्रयत्न करून झाल्यानंतर ते सुद्धा या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही याबद्दल काय सांगाल की एखाद्या व्यक्तीला कसं मानसिकता तयार करायला पाहिजे? कारण आता आपण जेव्हा म्हणतो की अगदी IIT आणि IIM वाले ती परीक्षा क्रॅक करू शकतात किंवा अगदी हुशार व्यक्तीच तो क्रॅक करू शकतो, तर मग जो साधारण व्यक्ती आहे, जे समाजाच्या वेगळ्या घटकातून येतात, तर त्यांनी त्यात जास्त असणं आवश्यक आहे, ना की जे ॲफ्युलंट आहेत किंवा थोड्याशा चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. तर त्यामुळे सामाजिक एकंदरीत समरसता होण्यासाठी मला असं वाटतं की सगळ्या समाजातून IAS म्हणा, IPS म्हणा, हे सगळे झाले तर त्याला जास्त फायदा समाजाला जास्त होईल. तर यासाठी तुम्ही मार्गदर्शन कसं कराल? जे सो एव्हरेज मधली जी मुलं असतील त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? येस सर, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि संबोधी करिअर अकॅडमीचं जे अभियान मी साधारणतः 2004-05 मध्ये सुरू केलं नागपूर जिल्ह्यामधून, तर त्याच्या मागची भूमिकाच ही होती की सर्वच समाज घटकातून विद्यार्थी, म्हणजे तो गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे विद्यार्थी असतील आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील, खास करून या देशातील महिला असतील, मुली असतील, तर या सगळ्यांनीच या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पदावरती जाणं गरजेचं आहे. बेसिक हे आहे सर की आपल्या भारताचं जे संविधान आहे आणि संविधानामध्ये आपलं जो प्रारूप आहे, प्रियांबल, उद्देशिका, त्याच्यामध्ये आपण जस्टिस म्हणजे न्यायाचं तत्व जे मेन्शन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय, त्याच्यानंतर मग आपण युनिटी, इंटिग्रिटी म्हणजे एकता आणि अखंडता,
स्टेटस आणि म्हणजे इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता, हे जे सगळे आहे. आणि मग तुम्हाला स्वातंत्र्य, म्हणजे मग तुम्हाला ज्याला आपण म्हणतो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ फेथ, बिलीफ, वर्शिप वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मेन्शन केलेल्या आहे. तर ज्याला हे संविधानाचे उद्दिष्ट ज्याला चांगल्या पद्धतीने समजलेले आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी संविधानाची अंमलबजावणी करून, संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी करून कल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी, कल्याणकारी राज्य म्हणजे काय, तर प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला आरोग्याचं व्यवस्था चांगली मिळाली पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महानगरांमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे स्वच्छतेपासून आरोग्य, शिक्षण, रोजगार, त्याच्यानंतर चांगले रस्ते, सुरक्षा, या सगळ्या ज्या गोष्टी आहे या मिळाल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी चांगल्या मानसिकतेचे अधिकारी, IAS IPS अधिकारी असतील तर ते क्लरिकल पर्यंत, हे सगळे चांगल्या मानसिकतेचे अधिकारी जर असले तर त्याचं जे आपल्याला एक परिवर्तनवादी एक जो समाज म्हणतो आपण, किंवा एक सकारात्मक जे परिवर्तन आहे, तर ते 100% होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच याच्यामध्ये आलं पाहिजे. त्याच्यामध्ये विशेष जबाबदारी तर मला अशी वाटते की आपण कधी कधी असं म्हणत असतो की बाबा लोकांचे प्रश्न सुटत नाही, किंवा सरकारी काम आणि 3 महिने थांब, कोणी 6 महिने थांब म्हणतं, बरोबर. तर या व्याख्या किंवा या म्हणी का रूढ झाल्या? कारण संविधानिक नैतिकता असलेले, किंवा आपण ज्या भारतीय समाजातून आहोत, त्या भारतीय समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं, आपण पे बॅक टू सोसायटी केलं पाहिजे, या विचारधारेचे लोक कमी येतात. त्याच्यामुळे या गोष्टीकडे फक्त जॉब म्हणून न बघता, कारण UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे लोकसेवा आहे. तर इथे जो प्रभावी जो शब्द आहे तो लोकसेवा. ज्यांना ज्यांना वाटतं की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या पदावरती बसून, त्या चेअरवरती बसून मला सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून न्याय द्यायचा आहे, त्या लोकांनी याच्यामध्ये आलं पाहिजे. मग इथे मी गरीब आहे की श्रीमंत आहे, किंवा अभावग्रस्त आहे की चांगल्या याच्यातून येतो, हा कुठलाही प्रकार नाहीये. ज्याचं ध्येय क्लिअर आहे त्यांनी आलंच पाहिजे. एक गोष्ट कॉमन आहे सगळ्यांमध्ये, प्रत्येकाला मेहनत घ्यावीच लागेल. आणि परिस्थितीचा बाऊ न करता, ओके, जर परिस्थितीचा बाऊ करत राहिलो आपण तर मग इथे पुढे जाताच येत नाही. त्याच्यामुळे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं जर तुमचा ध्येयवाद असेल आणि तुम्ही लढाऊ बनायचे असाल, तर आज देशामधून बरेचसे जे रिझल्ट्स येतात ते ग्रामीण भागातून, मागासवर्गीयातून, अल्पसंख्याकातून, ओके, अगदी छोट्या गावातल्या विद्यार्थ्यांचे, खेड्यातल्या विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्याची मुलं असलेल्यांचे, शेतमजुराची मुलं असलेल्यांचे, कामगाराचे, ऑटो चालकाची मुलं असलेल्यांचे रिझल्ट्स येत आहेत. ओके, तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जर सकारात्मकपणे बघितल्या, फक्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आणि त्या मेहनतीसाठी जर तुम्ही तयार असाल तर आमच्यासारखे मार्गदर्शक, म्हणजे मी तर आता कित्येक विद्यार्थ्यांना, मी तर कुठली लिस्ट पण कधी मेंटेन केली नाही, पण अशा शेकडो विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन पण केलेलं आहे. अनेक वर्ष मी अनेक उपक्रम पण चालवलेले आहे. त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हे उभे सुद्धा राहिलेले आहेत. तर त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने जर यामध्ये उतरलं तर निश्चितपणे आपला एक चांगला समाज आणि देश आपण घडवू शकतो. यशाला कुठलाही शॉर्टकट नाही, हा मूलमंत्र तुम्ही दिलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण आज UPSC MPSC याविषयी चर्चा करत आहोत श्रीयुत मंगेश बोरकर सर यांच्याशी. माझ्यासोबत आहेत मंगेश घोडके सर आणि चेतना जाधव. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आणि आज आपण UPSC MPSCच्या मार्गदर्शन घेतोय श्रीयुत मंगेश बोरकर सर यांच्या समवेत. आणि माझ्यासोबत आहेत मंगेश घोडके सर आणि चेतना जाधव. सर, आता विषय असाच म्हणजे कठीण विषय आहे. आणि जसं आपण कुठली एंट्रन्स एक्झाम म्हटली किंवा आपल्या मुलांना 10वीचं असं बोर्ड एक्झाम म्हटली तरी कापरं भरतं की बाबा बोर्ड एक्झाम आहे 10वी 12वीचं. तसं मग डॉक्टर्स लोक एंट्रन्स एक्झाम देतात, त्यांचं एक असतं. शिवाय UPSC MPSC म्हटलं असं थोडंसं दडपण असतं, त्यामुळे हा अभ्यासक्रम किचकट असतो, त्यामुळे सुद्धा काही मुलं याकडे वळत नाहीत.
तर अभ्यासक्रम कसा असतो आणि त्याविषयी थोडंसं सांगाल. आणि टाइम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी कसं करावं, कारण आपली मुलं आता त्यांना एवढी व्यवधान आहे, जसं सर मगाशी म्हणाले गोडके सर, की मोबाईलमुळे आज आपल्या मुलांना वेळच नसतो, की प्रत्यक्ष खेळायला मुलं जात नाहीत, त्या मोबाईल गेम्स खेळतात, असं सगळ्या गोष्टी होतात. तर वेळेचं नियोजन त्यांनी अभ्यासासाठी कसं करणं गरजेचं आहे, या दोन्ही विषयांवर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. निश्चितच मॅडम, अभ्यासक्रम जर मी एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर अभ्यासक्रम हा अतिशय सोपा असतो. फक्त आपण आपल्या मानसिकतेमुळे त्याला कठीण समजून घेतलेला आहे. म्हणजे इन जनरल असं आहे मॅडम की जसं आपण ट्रॅडिशनली काय करतो, कुठलाही विद्यार्थी 10वी करतो, मग 12वी करतो आणि मग ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशनमध्ये तो अनेक फांद्या फुटलेल्या आहेत. कोणी मेडिसिन्सला जातो, कोणी व्हेटरनरीला, कोणी ऍग्रिकल्चरला, कोणी इंजिनिअरिंगला, कोणी BA, BCom, कॉमर्स वगैरे व्हॉटेव्हर. म्हणजे मिनिमम 3 वर्ष ते मॅक्झिमम 5.5-6 वर्ष असा ग्रॅज्युएशनचा कालखंड आहे. म्हणजे एखाद्याला जर MBBS करायचं असेल तर मला वाटतं 5.5-6 वर्षाचा तो कालावधी आहे. एखाद्याला 12वी नंतर लॉ करायचं असेल तर 5 वर्ष लागतात. एखाद्याला इंजिनिअरिंग करायचं असेल तर 4 वर्ष लागतात. आणि नॉर्मल जे डिग्री कोर्सेस आहेत ते 3-3 वर्षाचे. आता नवीन एज्युकेशनल पॉलिसीनुसार आणखी त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत. मुळात मुद्दा असा आहे की जर आपण ग्रॅज्युएशनला कमीत कमी 3 वर्ष देत असू तर आपल्याला या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यासाठी 1 ते 2 वर्ष डेडिकेटेड देणं गरजेचं आहे. आणि अभ्यासक्रम काय असतो तर सगळ्यांचा समान, सगळ्यांनी म्हणजे आता समजा स्टेट बोर्ड बघितलं, CBSE बघितलं किंवा इतरही ICSE बोर्ड वगैरे बघितले तर या बोर्डमध्ये मोस्टली आता स्टेट बोर्ड तर हे इंग्लिश किंवा मराठी मीडियम किंवा व्हर्नॅक्युलर मीडियम मध्ये असतात. CBSE ICSE हे इंग्लिशमध्येच असतं. ओके, मोस्टली इंग्लिशमध्येच हे केलं जातं. याच्यामध्ये एक आहे की 10वी पर्यंत ऑलमोस्ट आपण इतिहास शिकलेलो असतो, भारतीय इतिहास. त्याच्यामध्ये मोस्टली प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास असतो. ठीक आहे. स्टेटमध्ये मग थोडं स्टेटशी रिलेटेड अभ्यास असतो. मग आपण जॉग्राफी शिकतो 10वी पर्यंत. जॉग्राफीमध्ये मग आपण प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल, ओके, त्याच्यानंतर हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, ओके, जैविक विविधता, असे विषय आपण बऱ्यापैकी थोडं एक ओळख तरी कमीत कमी झालेली असते. मग आपण बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, इंग्रजीचं व्याकरण, मराठीचं व्याकरण, थोडंसं नागरिक शास्त्र, थोडंसं अर्थव्यवस्था, विज्ञान, मग विज्ञानामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण 10वी पर्यंत केलेलाच असतो. हा जो आपण 10वी पर्यंत समान अभ्यास केलेला असतो ना, तोच अभ्यासक्रम सगळ्याच स्पर्धा परीक्षांना आहे. फक्त इश्यू असा आहे की 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत आपली सवय घोकंपट्टी करण्याची असते. म्हणजे घोकणे आणि ओकणे या दोनच गोष्टी मोस्टली आपण केलेल्या असतात. आपल्याला शाळेमध्ये ते शिकवल्या जातं मोस्टली आणि ट्युशन्स लावतात प्रायव्हेट, तर त्याच्यामध्ये सुद्धा. कारण आपला उद्देश एकच असतो की बाबा 100 पैकी 100 मार्क्स भले ते घोकंपट्टी करून का होईना मिळवणे. म्हणजे पॅरेंट्सला असं वाटतं की बाबा माझ्या मुलाला मुलीला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले म्हणजे ती प्रचंड हुशार आहे किंवा इंटेलिजंट आहे. माझ्या दृष्टिकोनातून मी आयुष्यामध्ये कधीच या सर्टिफाईड इंटेलिजन्सला महत्व दिलेलं नाही. आणि आपल्या एकंदरीत समाजाची मानसिकताच अशी आहे की इतके मार्क्स मिळाले म्हणजे मुलगा हुशार. हे असे मेरिटोरियस विद्यार्थी अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये अक्षरशः फेल होतात. म्हणजे MBBS झालेला विद्यार्थी स्पर्धा परीक्षा निघत नाही, परंतु साधा BA झालेला विद्यार्थी तो IAS ऑफिसर बनू शकतो आणि ते बनतात. ओके, तर त्याच्यामुळे कसं आहे की आपले बेसिक्स चांगले असणे, कन्सेप्च्युअल लेवलला आपली क्लॅरिटी असणे, त्याच्यानंतर थॉट प्रोसेस किंवा तुमची वैचारिक क्षमता डेव्हलप करणे हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. तर तो डेव्हलप करणे म्हणजे एखाद्या विषयावरती माझं मत काय आहे, मला मत मांडता येतं का, मला लिहिता येतं का, मला त्याच्यावरती विचार किती मल्टी डायमेन्शनल अप्रोचनी करता येईल, हे सगळं बघणं हे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम तुमच्या 10वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम असतो तो आहे. कालांतराने तो थोडासा क्लिष्ट किंवा थोडासा एक्सपांड होत जातो, थोडासा हायर लेवलला होतो. म्हणजे बेस जरी तो असला तरी त्याची लेवल वाढत जाते. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मग आता समजा UPSC किंवा MPSCचं नवीन सिलेबस जे येणार आहे राज्यसेवेचं, ग्रुप B आणि ग्रुप Cचं तर सिलेबस पूर्व परीक्षेला 1 पेपर आणि मुख्य परीक्षेला 2 पेपर हेच आहे. परंतु क्लास 1चं सिलेबस हे बदलतंय 2025ला. मग याच्यामध्ये कसं असेल की हिस्ट्री विषय असेल तर मग त्याच्यामध्ये पूर्व परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि मग त्याची लेवल ही साधारणतः मल्टी फॅसेट्स म्हणजे 3-4 ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून तुम्हाला एक जो आहे ABCD पैकी तुम्हाला निवडायचा आहे.
मग त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स हे क्रिटिकल अनालिसिसचे, काही कन्सेप्च्युअल असतील, काही कम्पॅरेटिव्ह अनालिसिसचे क्वेश्चन्स असतील, ओके, काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवरती आधारित, काही करंट अफेअर्सवरती. मग हे प्रत्येकाला आहे. म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास मग त्या लेवलला केला पाहिजे, ज्योग्राफीचा अभ्यास त्या डिमांडनुसार केला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी हे मोस्टली करंट अफेअर्स आणि कन्सेप्टचे रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, तर याचा त्या लेवलला. ओके, काही क्वेश्चन्स हे जनरल सायन्सचे असतात, ते सुद्धा करंट अफेअर्सशी रिलेटेड असतात, कन्सेप्टशी रिलेटेड असतात. ओके, त्याच्यानंतर मग आणखी बरेचसे असे सेक्शन्स आहेत. रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश असेल तर त्याच्यासाठी तुमचे इतकी चांगली प्रॅक्टिस पाहिजे की 35 सेकंदामध्ये तुमचा एक क्वेश्चन हा क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे या लेवलला सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे. सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ऑलमोस्ट बेस सेम आहे. त्याची पूर्वपरीक्षा युपीएससी आणि एमपीएससीला ऑब्जेक्टिव्ह लेवलला, परत मुख्य परीक्षा ही दोन्ही परीक्षांना रिटर्न लेवलला. मग रिटर्न लेवलला असेल तर मग तिथे ऑप्शनल सब्जेक्ट असतो, एसे रायटिंग असतो, त्याच्यानंतर मग जनरल स्टडीचे जे 4 पेपर्स असतात 1, 2, 3, 4 त्याच्यामध्ये 150 शब्दात 250 शब्दात लिहावं लागतं. मग ते लिहिण्याच्या याच्यासाठी तुमची क्लिअर पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, अनालिसिस परफेक्ट पाहिजे. आणि या सगळ्यांना जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर ते निश्चितपणे डेव्हलप होतं. आम्ही आमच्या संबोधी करिअर अकॅडमीमध्ये नियमितपणे म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग मी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याची हँड टू हँड प्रिपरेशन करून घेत असतो. असं नाही की बाबा एखादा विद्यार्थी माझा 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर इंटरव्ह्यूला जात असेल तर मी त्याला राईट फ्रॉम द बिगिनिंग पहिल्या दिवसापासून सांगतोय की तू इंटरव्ह्यूला जाणारच आहे, तुझं सिलेक्शन होणारच आहे, त्याच्यामुळे तुझी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन ही पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली पाहिजे. मग इंटरव्ह्यूला काय लागतं तर साधारणतः समजा आपण युपीएससीच्या इंटरव्ह्यूला गेलो किंवा एमपीएससी राज्यसेवेच्या किंवा आणखी कुठल्याही इंटरव्ह्यूला गेलो तर साधारणतः 3 ते 5, युपीएससीला तर 5 लोक असतात, कधी कधी 6वाही व्यक्ती बसू शकतो, एमपीएससीला सुद्धा 3 ते 5 लोक असतात. मग हे लोक काय बघतात तर हे लोक बघतात की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. ओके, तुम्ही एक साधारणतः तुमची पर्सनॅलिटी किती रिअलिस्टिक आहे, किती प्रॅक्टिकल आहे, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे. ठीक आहे, तुम्ही खोटं बोलता की खरं बोलता. ओके, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही नुसताच खूपच विद्वान आहेत या गोष्टीला इंटरव्ह्यूला महत्व नसतं. तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुम्ही प्रामाणिक किती आहात, तुम्ही किती सत्य बोलता आणि तुम्ही व्यवस्थित मुद्दे समजून घेता की नाही या गोष्टी बघितल्या जातात. आणि मग आपली पर्सनॅलिटी अकॉर्डिंगली तशी मोल्ड करणं आपल्याला गरज असते. आणि त्या गोष्टी आम्ही अभ्यासक्रम शिकवता म्हणजे आम्ही अभ्यासक्रम शिकवता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असतो. आम्ही अभ्यासक्रम शिकवता विद्यार्थ्यांना त्यांच्या थॉट प्रोसेसवरती काम करायला सांगतो. आम्ही त्यांच्या पुढे काही असे म्हणजे बरेचदा आता माझ्या इथे ग्रुप डिस्कशन वगैरे आम्ही ठेवत असतो, तर मी विद्यार्थ्यांना सांगतो की एखाद्या विषयावरती तुम्ही बोला. ओके, एखाद्या विषयावरती तुम्ही एखादा समजा ऍग्रिकल्चरचा विषय असेल, विमेन एम्पॉवरमेंटचा असेल, ओके, एखादा सायन्सशी रिलेटेड विषय असेल, इंटरनॅशनल रिलेशनचा विषय असेल, महिलांच्या सिक्युरिटीचा विषय असेल, एज्युकेशनचा असेल, तर त्यांना सांगतो की तुम्ही त्या विषयावरती अर्धा तास बोला, त्याच्यावरती तुम्ही इंटरॅक्शन करा. म्हणजे कसं आहे की अभ्यासक्रम हा फक्त पुस्तकी नसून पुस्तकाच्या बाहेरचा पण आहे. ही गोष्ट जितकी जेवढ्या लवकर आपल्याला समजेल तेवढ्या लवकर आपण यशापर्यंत निश्चित जाऊ शकतो. आता मी आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोजी कृष्णाजी मराठे या महाविद्यालयातील ग्रंथपाल आपल्यासोबत आहेत, मंगेश घोडके सर. यांना असं विचारेन की आपल्याकडे युपीएससी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी उपयुक्त अशी ग्रंथसंपदा आपल्या लायब्ररीमध्ये, आपल्या वाचनालयामध्ये आहे का, आणि त्याचा विद्यार्थी कसा लाभ घेतात? हो मॅडम, या माध्यमातून, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला हेही आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपल्याकडे जी ग्रंथालय आहे, आपली जी लायब्ररी आहे ती आपल्या सबर्बनमध्ये सर्वात मोठी लायब्ररी आहे. जवळजवळ आपले 9,000 स्क्वेअर फीटची लायब्ररी आहे आणि 2 फ्लोअरमध्ये ती डिवायडेड आहे. तर त्यामुळे आपल्याकडे अभ्यासासाठी जे पूरक वातावरण, जे आपण म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे ते चांगल्यापैकी आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही बघाल तर UGCच्या ज्या वेळेला स्कीम्स चालू होत्या त्याच्यामध्ये त्यांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, UPSC एक्झाम्स याच्या तयारीसाठी त्यांनी सपोर्ट केला होता, म्हणजे फायनान्शियल सपोर्ट्स दिले होते. त्या अनुषंगाने आपण गेल्या 10 वर्षापासून बरेचसे असे पुस्तकं किंवा आपण म्हणू जी UPSC MPSCसाठी लागणारी जी पुस्तकं आहेत, बँकिंग एक्झाम्स असतील, स्टेट एक्झाम्स असतील, पोलीसच्या एक्झाम्स असतील, बाकीच्या सगळ्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्यासाठीचे जे काही पुस्तकं असतात ते आपण दरवर्षी घेत असतो. आणि आता सुद्धा आपलं जे एक्झिबिशन झालं त्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी भरपूर
आपल्याला रिकमेंडेशन दिलेली आहेत, ही जी पुस्तकं आहेत ती घेण्यासाठी. हा. तर त्यामुळे आपल्याकडे लायब्ररीमध्ये या विषयाची जी काही पुस्तकं आहेत ती सगळी आपल्याकडे ग्रंथसंपदा ठेवलेली आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे 4,500 स्क्वेअर फीटचा आपला जो रिडिंग हॉल आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपण संध्याकाळी 5 पर्यंत अभ्यास करण्यासाठी देत असतो. पण हे सोडून आपल्या चेंबूर गोवंडी एरियामध्ये जी मुलं या परीक्षेसाठी तयारी करत असतील आणि त्यांना जर का घरी तसं पोषक वातावरण नसेल, जागा नसेल किंवा त्यांना वेळ नसेल आणि त्यांना जर का लायब्ररी म्हणून त्यांना वापर करायचा असेल तर त्यांच्या ज्या काही एक्झामच्या डेट असतील, म्हणजे त्यांनी जे काही अप्लाय केलं असेल आणि त्याच्यानंतर त्यांची एक्झाम असेल 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यामध्ये, तर त्यांना आपण इकडे लायब्ररीची फॅसिलिटी पण देतो की जेणेकरून आपले काही आधीचे विद्यार्थी असतील, एक्स स्टुडंट असतील किंवा इतर काही मंडळी असतील तर ते आपल्याकडे, म्हणजे मला सांगायला आनंद होईल की आपल्याकडे बऱ्याचदा बीएमसीचे कर्मचारी हे यायचे किंवा त्यांच्या फर्दर स्टडीसाठी MA साठी ते अप्लाय करायचे किंवा दुसऱ्या त्यांच्या फर्दर स्टडीसाठी करायचे. तर त्यामुळे आपल्या ज्या M वॉर्डमधले काही कर्मचारी असायचे ते आपल्या ग्रंथालयाचा वापर त्यांनी करून घेतलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचे कॉलेजेस लांब आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल आणि परीक्षेच्या काळामध्ये त्यांना जेव्हा लायब्ररी वापरायची असेल तर त्यावेळेला ते आपल्याकडे येतात, आपल्याकडे रिक्वेस्ट करतात. आपण रीतसर आपल्या जे काही परमिशन प्रोसेस असतात प्रिन्सिपल मॅडमकडून परमिशन घेऊन त्यांना आपण या सगळ्याचा वापर करायला देतो. त्यामुळे आपल्याकडे या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यांचा भरपूर आपण म्हणू ग्रंथसंपदा आहे. त्यामुळे मुलांना नेहमी आम्ही एनकरेज करत असतो आमच्या प्रत्येक लेक्चरमध्ये किंवा आपल्याकडे UPSC MPSC साठी वेगळा जो आपण म्हणू कमिटी आहे की ती नेहमीच आपल्या मुलांना प्रोत्साहन देत असते की त्यांनी वर्गामध्ये या, लायब्ररीमध्ये या, त्या ठिकाणी पुस्तकं वाचा, बरीचशी पुस्तकं तुम्हाला रेफर करता येतात. त्याचबरोबर काही जसं सरांनी सांगितलं की त्यांना इतर माहिती जगाची, देशाची, इतर घडामोडी, आपण म्हणू राजकीय घडामोडी, बिझनेसच्या घडामोडी ह्या माहिती असल्या पाहिजे. तर आपल्याकडे जवळजवळ 45 पिरियॉडिकल्स, मॅगझिन्स हे आपण सबस्क्राईब केलेले आहे की जेणेकरून ते जरी त्यांनी असं आठवड्यातून एकदा जरी वाचलं तरी त्यांना बऱ्यापैकी त्याची माहिती ॲज अ जनरल माहिती जी आहे ती त्यांना मिळत असते. तर त्यामुळे मी या माध्यमातून आवाहन करेन, आपले विद्यार्थी असतील, माजी विद्यार्थी असतील, जे कोणी हे या परीक्षेसाठी तयारी करत असतील त्यांनी नक्की आपल्या या ग्रंथालयाचा वापर करावा. आणि मला वाटतं ई-लर्निंगची सुविधा सुद्धा लायब्ररी तर्फे आहे. हो, आपल्याला म्हणजे हे सुद्धा आपल्याला UGC मार्फतच आपल्याला मिळालेला एक ऑप्शन आहे, डेटाबेस आहे जो एनलिस्ट म्हणून आपल्याकडे सबस्क्राईब केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे डेटाबेसेस आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या सब्जेक्टचे, वेगवेगळ्या क्षेत्राचे त्याच्यामधले डेटाबेसेस आहे. आता जो नवीन युग आता सध्या ई-बुक्स आणि ई-जर्नल्स आणि याचं सगळं सुरू झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण त्याचे लॉग इन पासवर्ड देतो. त्यामुळे बऱ्यापैकी असं करतो की मास्टर्स डिग्रीवाल्यांना आम्ही ऑलरेडी देऊन टाकलेले असतात त्यांचे लॉग इन पासवर्ड. पण जे कोणी TYL असतील किंवा SYL असतील, ज्यांना या क्षेत्रासाठी माहिती पाहिजे असेल किंवा अजून काहीतरी एक्स्ट्रा त्यांना शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी लायब्ररीला जर का अप्रोच केला तर आम्ही त्यांना लॉग इन पासवर्ड देतो. त्यांनी त्याचा वापर करावा, भरपूर वापर करावा, जेणेकरून ज्या काय माहिती असतील त्या डाउनलोड करता येतील, नंतर त्यांना वाचता येतील. अशा पद्धतीची अरेंजमेंट आपण आपल्या लायब्ररीच्या मार्फत दिलेली आहे. नक्कीच. आता मी मुलाखतीच्या शेवटी चेतनाकडे वळते. चेतना जाधव ही आपल्या मंगेश बोरकर सरांची जी संबोधी करिअर अकॅडमी आहे तिथे प्रशिक्षण घेते आणि तुझे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे आहेत की सरांचं मार्गदर्शन, म्हणजे मुलाखतीतून अंदाज आलाच की किती विस्तृत ज्ञान आहे आणि मुलांबद्दलची, विद्यार्थ्यांबद्दलची कळकळ, तळमळ त्यांच्याकडे पाहून कळते आपल्याला. तर तुला एकंदरीत संबोधी करिअर अकॅडमीमध्ये जाऊन कसा अनुभव आला त्याविषयी थोडंसं सांगशील? सर्वात प्रथम आचार्याची एक स्टुडंट आणि संबोधी करिअर अकॅडमीची सरांची स्टुडंट म्हणून तुम्ही मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सरांचं मार्गदर्शन म्हणजे प्रत्येक सरांचं स्पीच हे माझ्यासाठी एक इन्स्पिरेशनच असतं. आणि प्रत्येक वेळी सर सांगतच असतात जे कशा प्रकारे अभ्यास करावा. आणि तर मी सरांच्या अकॅडमीमध्ये 2022 मध्ये जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत सरांनी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे की कशा प्रकारे अभ्यास करावा आणि कोणकोणते विषय आहेत त्यामध्ये, ते सगळं त्यांनी सांगितलं आहे. आणि तरुण जी मुलं आहेत म्हणजे तुझ्या एज ग्रुपची, की ज्यांना किंवा 10वी 12वीची म्हणू आपण, की ज्यांना या क्षेत्राकडे वळायचं असेल आणि स्पेशली एक महिला म्हणून तू इतर महिलांना काय मार्गदर्शन करशील की जास्तीत जास्त महिला अधिकारी आपल्या देशाचे व्हायला पाहिजेत, नाही का? खरंच. जसं
आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या देशातील स्त्रिया शिकल्यात तो देश प्रगत. वा. तर प्रत्येक स्त्रियांनी म्हणजे मागे न राहता पुढे आलं पाहिजे. आपल्याला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्या बघितल्या पाहिजे आणि खरंच घाबरून न जाता आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या आपण गेन केल्या पाहिजे प्रत्येक वेळी. आणि खूप खूप सुंदर. आणि सर, मी जाता जाता तुम्हाला एवढंच विचारेन की संबोधी करिअर अकॅडमीचं तुमचं हे कार्य कसं सुरू आहे त्याबद्दल, आणि भावी तुमच्या काय म्हणजे तुम्ही काय संकल्प केलेले आहेत की यावर्षी आपल्या एवढ्या मुलांचं टार्गेट असेल किंवा एवढ्या मुलांना मी प्रशिक्षित करेन असं काही टार्गेट. आणि ते तर झालंच, शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी हे प्रशिक्षण अवेलेबल आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जसं गावोगावी खेड्यापाड्यात आपल्याला MPSC UPSCचं मार्गदर्शन लाभदायी केलं पाहिजे, यासाठी तुम्ही काय पावलं उचलता? संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जसं मी ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्य परीक्षा दिली होती UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची, आणि त्यावेळेस जी मी इंटरव्ह्यूला होतो ते झाल्यानंतर इमिजिएटली मी पहिला कार्यक्रम माझ्या नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुका आहे, आय बिलॉंग टू नागपूर डिस्ट्रिक्ट बेसिकली, सो तिथे मी पहिला कार्यक्रम घेतला होता. आणि सुरुवात म्हणजे माझं जे संबोधी आहे तो नुसता फक्त क्लास नाही आहे, तर ती एक ज्याला आपण म्हणू शकतो की एक अभ्यास चळवळ किंवा एक चांगला अधिकारी घडला पाहिजे. ओके, ज्याच्यामध्ये एक संवेदनशीलता आहे, जो जागरूक आहे, ज्याला मनापासून असं वाटतं की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी माझं स्वतःचं एक करिअर बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टी अगदी वयाच्या 24-25व्या वर्षी सुरू केल्या आणि आता बघता बघता 19 वर्ष होत आहेत. तर पहिलं सेशन मी तिथे घेतलं होतं आणि त्यावेळेस मी स्वतः एकट्याने तिथे गावोगावी फिरून आमच्या तालुक्यामध्ये 2-3 तालुक्यांमध्ये फिरून एक साधारणतः त्यावेळेस जे अधिकारी त्या ठिकाणी होते, एक DYSP होते, एक अकाउंट ऑफिसर होते, तर पहिलं सेशन घेतलं होतं. जवळपास 500 विद्यार्थी त्या सेशनला आले होते. तिथपासून संबोधीची सुरुवात आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये, मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, SNDT युनिव्हर्सिटी असेल, अनेक इंजिनिअरिंग मेडिकलचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, प्रायव्हेट कॉलेजेस असतील, अशा अनेक ठिकाणी अनेक शासकीय संस्थांमध्ये जसं स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर आहे महाराष्ट्र शासनाची, याच्या माध्यमातून म्हणजे यांनी सुद्धा मला अनेकदा बोलवलेलं आहे. मी तिथे अनेक वर्ष फॅकल्टी म्हणून जायचो. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक संस्था असतील, राजकीय संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात साधारणतः 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांना मी गायडन्स केलेला आहे. संबोधीच्या ब्रांचेस मुंबईला काळा चौकी, परेल, विद्याविहार, चेंबूर, तिलकनगर या ठिकाणी आधी होत्या, परंतु पॅन्डेमिकमध्ये काही ब्रांचेस आम्हाला बंद कराव्या लागल्या. ठाणे वेस्टला अमृत प्लाझा बिल्डिंगमध्ये संबोधी करिअर अकॅडमीचं रेग्युलरली गायडन्स सेंटर सुरू असतं. आणि नुकतंच 15 जानेवारी 2024ला सदाशिव पेठ आहे पुण्यामध्ये, तर या ठिकाणी सुद्धा आपलं पिनॅकल प्रेस्टिज टिळक रोडला आपलं ब्रांच सुरू झालेलं आहे. अद्याप ते पूर्णतः कार्यान्वित व्हायचं आहे, परंतु तिथे आता लवकरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही दिवसांचे फ्री सेशन्स जे आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना एक जाणीव व्हावी, एक मार्गदर्शन मिळावं प्रॉपरली, तर या दृष्टिकोनातून एक साधारणतः 3 ते 4 दिवसांचे UPSC, MPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे सेशन्स आपण या फेब्रुवारी महिन्यातच तिथे ठेवलेले आहेत. आणि असे अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम संबोधीच्या माध्यमातून आपण करत असतो. नागपूरला सुद्धा आमचं ब्रांच एक नवीन मागच्या वर्षी आम्ही फॉर्मली सुरू केलं, ऑफिशियली सुरू केलं, परंतु ते अजून पूर्णतः डेव्हलप व्हायचं आहे. बेसिकली ऑनलाईनच्या माध्यमातून, संबोधीच्या माध्यमातून ज्यावेळेस पॅन्डेमिक सुरू झाला तर त्यावेळेस ऑनलाईनमध्ये महाराष्ट्रातील पहिली ऑर्गनायझेशन असेल संबोधी की ज्याने झूमवरती ऑनलाईन सुरू केलं. आता संबोधीचं संबोधी ऑफिसर्स या नावाने प्ले स्टोअरवरती ॲप सुद्धा उपलब्ध आहेत. आणि संबोधीचं संबोधी IAS अकॅडमी या नावाचं YouTube चॅनल सुद्धा आहे. मी असं अपील करेल की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ते संबोधी ऑफिसर्स ॲप डाउनलोड करावं किंवा YouTubeचं जे संबोधी IAS अकॅडमी हे YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं. आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संबोधीशी अटॅच असलेला एक साधारणतः 500 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा ऑल इंडिया ग्रुप आहे आणि त्यावरती
कितीतरी अगदी सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळे लेक्चर्स 2-2 अडीच तासांचे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. तर असे वेगवेगळे उपक्रम संबोधीच्या माध्यमातून सुरू आहे. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे या परिसरात आमचं काम सुरूच असतं. महाराष्ट्रभर मला सगळ्याच विभागांमध्ये, मराठवाड्यापासून तर विदर्भ, त्याच्यानंतर रत्नागिरी, कोकण रिजनमध्ये मला बोलावलं जातं. तर मी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत असतो. आमची जी टीम आहे, आमचे उच्च अधिकारी, एक्स ऑफिसर्स हे सुद्धा वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतात. संबोधीची जी ठाण्याची ब्रांच आहे त्या ठिकाणी मी असं म्हणेल की माझ्याकडे अनेक विद्यार्थी दिल्लीला क्लास केलेले किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी क्लास केलेले, 2-2, 3-3 वर्ष क्लास केलेले, हजारो लाखो रुपये खर्च केलेले विद्यार्थी अनेकदा येत असतात. मला कधी कधी प्रश्न पडतो की खूप साऱ्या ब्रँडेड कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा जाऊन विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स का केल्या जात नाही. हा शेवटी प्रश्न नैतिकतेचा आहे. तुम्ही कोचिंगला व्यवसाय समजता की एक मिशन समजता, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अलीकडे विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी सुद्धा अशी आहे की कुठेतरी बाबा आपण दिल्लीला गेलो तर IAS होऊ शकतो किंवा पुण्यात गेलो तर MPSC थ्रू अधिकारी होऊ शकतो. मी असं म्हणेल की अधिकारी होण्यासाठी हे इकडे तिकडे जाणं, हे असं भटकणं हे काही पुरेसं नाही आहे. कारण लाखो, म्हणजे एखाद्या कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये जर समजा 8-10 हजार विद्यार्थी असतील तर त्यातून 10-12 विद्यार्थी जर समजा 3-4 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये अधिकारी झाले तर ती फार मोठी गोष्ट नसते. आम्ही इथे लिमिटेड विद्यार्थ्यांवरती, म्हणजे 25 ते 30 विद्यार्थ्यांच्या एका बॅचमध्ये आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट काढतो. आणि मुंबई, ठाण्यामध्ये हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने वाळवंटी प्रदेश आहे खरं तर. कारण वाळवंटामध्ये शेती करता येत नाही आपल्याला, पण मी इथे सक्सेसफुली शेती केलेली आहे. ओके, म्हणजे माझ्याकडे जिथे हजारोच्या संख्येने ज्या कोचिंगमध्ये विद्यार्थी आहेत तिथे क्लास केलेले विद्यार्थी सुद्धा, आता चेतना माझी विद्यार्थिनी आहे आणि तिच्यासोबतच शिकणारे काही विद्यार्थी हे दिल्ली रिटर्न किंवा पुणे रिटर्न सुद्धा आहेत, जे ऑनलाईनवरती क्लासेस वगैरे अटेंड करतात. ओके, तर त्याच्यामुळे असं आहे की या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, मिसकन्सेप्ट्स आहेत, त्याच्या पलीकडे आपण स्पर्धा परीक्षांचा विचार केला पाहिजे. आणि आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांसोबत राहतो. आमचं ध्येयच आहे की आमच्याकडे आलेला जो विद्यार्थी आहे तो जरी संख्येने कमी असतील तरी प्रत्येक विद्यार्थी माझा IAS IPS कसा होईल, किंवा जर नाही IAS IPS झाला, त्यांनी जर थोडे एफर्ट्स कमी घेतले तर किमान तो सरकारी नोकरीमध्ये एका ग्रुप बी, मिनिमम ग्रुप बी लेवलला कसा तो सिलेक्ट होईल, या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतात. आणि जाता जाता मी एवढं एक सांगेल की माझी नाहिदा रफिक झरीन नावाची एक स्टुडंट आहे, जी प्रायव्हेटमध्ये जॉब करायची 4 वर्षापूर्वी, आणि ती जॉब करत करत माझ्याकडे क्लास केला. पण मध्यंतरी मग तिला मी असं सांगितलं की जॉब करत करत काही हे होणार नाही, तर डेडिकेटेडली तू प्रिपरेशन कर. आणि साधारणतः तिने डेडिकेटेड प्रिपरेशन केली. 1 ते 1.5 वर्षाच्या सिरियस प्रिपरेशनमध्ये तिने यावर्षी MPSC राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली. त्याच्यानंतर आता या 10 फेब्रुवारीला तिचा फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये असिस्टंट कमिशनरची परत मुख्य परीक्षा आहे. तिने मागच्या वर्षी इंटेलिजन्स ब्युरोची इंटरव्ह्यू दिली आणि आता तिचं रायगडमधून 33व्या रँकनी तलाठी पदासाठी सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. तर जवळपास 1 ते 1.5 वर्षाच्या सिरियस प्रिपरेशनमध्ये तिने 7 एक्झामिनेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशन, पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केल्या, इंटरव्ह्यूज वगैरे दिल्या. म्हणजे ही जमेची बाजू आहे. तर त्याच्यामुळे आमचं ध्येय आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे. म्हणजे माझ्याकडे जर 100 विद्यार्थी असेल तर माझ्यामध्ये तेवढ्या कॅपॅसिटी आहे की मी 100ही विद्यार्थ्यांना 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये उच्च अधिकारी बनवू शकतो. पण विद्यार्थ्यांनी त्यांचं पोटेन्शियल डेव्हलप करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ती जर घेतली तर मग प्रत्येक विद्यार्थी हा संबोधीचा 100% अधिकारी बनू शकतो. आणि तो नुसताच अधिकारी बनणार नाही, तर तो एक संवेदनशील अधिकारी, समाजाशी नाळ असलेला आणि संविधानिक बांधिलकी जोपासून सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी काम करणारा अधिकारी असेल. नक्कीच. बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो, यासाठी तुम्ही एवढं मोठं कार्य करताय, हे एवढं मोठं शिवधनुष्य तुम्ही पेलताय, त्यासाठी आमच्या आचार्य कॉलेजतर्फे आणि आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज मंगेश बोरकर सर, तुम्ही या चर्चासत्रात सहभागी झालात. तसेच आपल्या आचार्य मराठे कॉलेजचे ग्रंथपाल श्री मंगेश घोडके सर, तुम्ही सहभागी झालात. आणि संबोधी करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी तसंच आचार्य मराठे महाविद्यालयातली विद्यार्थिनी चेतना जाधव
आपल्यामध्ये उपस्थित होती. तुम्हा तिघांचेही मी आभार व्यक्त करते आणि हे चर्चासत्र इथेच थांबवते. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या विशेष कार्यक्रमात आपण श्रीयुत मंगेश बोरकर सर, जे संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक म्हणून काम पाहतात, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आपल्याला. आणि पुन्हा एक नवीन विषय घेऊन पुन्हा पुढच्या कार्यक्रमात भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. धन्यवाद. आचार्य